नाराज म्हणजे बाबा, एक शेतकरीच्या घरानं 3 मयत होत्या. 1 महिन्याच्या आत आज मिरज तालुका, सांगली जिल्हा मिरज तालुका टाकळी गावची एका शेतकऱ्याच्या घरात 3 माणसं मेली. पहिला ते सासरा मेला माझा दोस्त, आणि दुसऱ्यांदा तिची बायको मेली, आणि तिसऱ्यांदा आता सून मिली. काल माती लुटली गेली. एका कुटुंबीय शेतकऱ्याच्यात एवढी मोठी दुर्घटना घडली. एवढ्या मोठी दुर्घटना घडल्यानंतर एक शेतकऱ्याच्या घरात एवढी मयत होते, आणि एक नेता मेला, एक मंत्री जर मेला, तर माजी मंत्री असून दे, कोण बी असून दे, तर तिथला सगळं भारत देशभर महाराष्ट्रभर होतंय. आणि एक शेतकऱ्याच्या घरात एवढी दुर्घटना घडते. मतदान मागायला येत आहे नुसतं, हे शेतकऱ्याचं मतदान मागायला येत आहे. आणि असल्या दुर्घटना घडल्यानंतर एवढी दुर्घटना मोठी झाली. ही एका कुटुंबातली 3 मयत होत्यात, आणि बघायला कोण मंत्री येत नाही, कोण आमदार खासदार येत नाही. हे सांगली जिल्ह्याची आपली परिस्थिती आहे. आणि जय जवान जय किसान म्हणताय. अरे कशाला जय जवान किसान म्हणताय? अरे जाऊन शेतकऱ्याच्या घरात बघा, किसानच्या घरात काय हाल आहे. हा शेतकऱ्याला काबाड कष्ट करायला लागतंय. पहिला सासरा मरतोय, लगेच तिची बायको मरते, आणि लगेच आता सून मिली. काल टाकळी गावामध्ये एवढी दुर्घटना घडली. या पब्लिकांना सांगायची एक इच्छा आहे माझी, असल्याला समन्वय करू नका. शेतकऱ्याची किती कदर करत नाही, शेतकऱ्याला जे मानत नाही, असल्या माणसानी जवळ बी यायला देऊ नका. अरे एवढं तुम्ही शेतकऱ्याचं मतं गोळा करून नेताय, का आजारी पडले कोण, ते इलेक्शनच्या टायमाला तेवढं बघताय. आत्ता कोण बघायला आलं नाही, का आलं नाही? हे सगळ्यांनी जनतेच्या समोर मी मांडलाय विषय. हे मुद्दा आहे, हे सत्य घटना आहे. दादा तुझ्याच गावची टाकळीचे ना, नाव काय त्यांचं सांग जरा, विचारा. हे टाकळी गावची बी आहे ती. तर असल्या घटना घडल्यानंतर कोण मंत्री, आमदार, खासदार, कोण नगरसेवक, कोण ग्रामपंचायतला पंच आले नाहीत. बरं अहो, शेतकरी ग्रेड असतो. शेतकऱ्याच्या घरात एवढी मयत झाली आहे, काय चाललंय जरा बघाय की. मतं मागायला येतं होय नुसतं, या आता मतं मागायला. शेतकऱ्याचा तिढा काय आहे ती आम्ही बी जावतो तुम्हाला. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा बापू भाजीवाले.